तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर राज्यातील 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाऊस नुकसान भरपाई निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि यासाठी नवीन 5 जी आर हे शासनाने काढलेले आहेत. तर आज आपण एक एक करून हे सर्व जी आर पाहणार आहोत व त्याचबरोबर या जी आरमध्ये असलेली या 27 जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे 1 नंबरचा जी आर की ज्याचा विषय अवकाळी पाऊस बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आणि ही मदत असणार आहे मार्च 2026 या महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस नुकसान भरपाईची. तर यामध्ये या शासन निर्णयाची दिनांक 25 जून 2026 या दिवशी हा शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे. त्यानंतर येथे प्रस्तावना व या प्रस्तावनेनंतर डायरेक्टली शासन निर्णय हा आपण येथून पाहूया. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता शासन निर्णय मार्च 2026 या कालावधीत राज्यात अकोला, बुलढाणा, भंडारा या जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 13,27,58,000 इतका जो निधी आहे तो निधी या शासन निर्णयान्वये वितरित करण्यास मंजुरी मान्यता ही देण्यात येत आहे. तुम्ही पाहू शकता येथे मंजुरी मान्यता ही देण्यात येत आहे. तर हा होता पहिला जी आर आणि या जी आरमध्ये आहे आता या जिल्ह्यांची यादी की जी मार्च 2026 यामध्ये झालेल्या नुकसान भरपाईची आहे. त्यामध्ये अकोला, बुलढाणा, भंडारा हे 3 जिल्हे या 3 जिल्ह्यांचा समावेश या शासन निर्णयामध्ये असणार आहे. तर आता आपण पुढील देखील जिल्हे व पुढील देखील शासन निर्णय हे आता पाहूया. तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय नंबर 2 की ज्यामध्ये अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत की ज्यामध्ये असणार आहे एप्रिल 2026 व मे 2026 या कालावधीत झालेली नुकसान भरपाई यासाठी वितरित करण्यात येत असलेला नुकसान भरपाई निधी आणि हा जी आर दिनांक 25 जून 2026 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही येथे प्रस्तावनाही पाहू शकता व त्यानंतर हा शासन निर्णय तो येथे तुम्ही पाहू शकता. या शासन निर्णयामध्ये एप्रिल 2026 व मे 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 106,56,48,000 एवढा जो निधी आहे तो निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी ही या शासन निर्णयान्वये देण्यात येत आहे. तर हा जो निधी आहे तो आता कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे त्याची देखील यादी याच जी आरमध्ये आहे ती देखील आता आपण पाहूया. तर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयाच्या खालील भागामध्ये या जिल्ह्यांची यादी आहे की ज्या जिल्ह्यांसाठी हा निधी वितरित करण्यास मंजुरी मान्यता ही मिळालेली आहे. त्यामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर व त्याचबरोबर नाशिक, धुळे, नंदुरबार व आता पुढील देखील जिल्हे पाहूया की ज्यामध्ये असणार आहे जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांसाठी हा निधी म्हणजेच 106 कोटी एवढा निधी हा वितरित करण्यास मंजुरी या शासन निर्णयामधून मिळालेली आहे. आणि असे पुढे आता 3 जी आर आहेत की ज्यामध्ये विविध जिल्ह्यांची यादी व त्या जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येत असलेला निधी याची माहिती आहे. तर या 2 जी आरमध्ये जर तुमचा जिल्हा तुम्हाला जर त्याचं नाव हे जर तुम्हाला मिळालेलं नसेल तर पुढील 3 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव मिळू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर यामध्ये या यादीचा फॉर्मॅट असा असतो की ज्यामध्ये सुरुवातीला जिल्हा, त्यानंतर कालावधी, प्रस्तावाचा दिनांक आणि त्या जिल्ह्यातील बाधित शेतकरी व त्या जिल्ह्यातील बाधित क्षेत्र व त्याचबरोबर त्या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला निधी अशा प्रकारचा हा या यादीचा फॉर्मॅट आहे. तर चला मग आता आपण या पुढील म्हणजेच 3 नंबरचा जी आर हा त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता हा आहे नंबर 3चा जी आर की ज्यामध्ये या शासन निर्णय जी आरचा विषय अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत एप्रिल 2026 आणि या जी आरची दिनांक 25 जून 2026 अशी आहे. तर आता आपण डायरेक्टली शासन निर्णय हा या जी आरमधील पाहूया की ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता शासन निर्णय एप्रिल 2026 या कालावधीत राज्यात बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर जालना या जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये येथे तुम्ही पाहू शकता 2,02,91,000 एवढा जो निधी आहे तो निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी ही या शासन निर्णयान्वये
देण्यात येत आहे। तर तुम्ही पाहू शकता आत्ताच आपण जे जिल्हे पाहिले ज्यामध्ये बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर व जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे। या जिल्ह्यांसाठी हा 2 कोटी रुपये 2,79,000 एवढा निधी हा शासनाने मंजूर केलेला आहे, की ज्यामध्ये म्हणजेच या शासन निर्णयामध्ये या सर्व जिल्ह्यांची यादी, बाधित शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र व या सर्व जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येत असलेला निधी, मंजूर निधी हा देखील येथे देण्यात आलेला आहे। तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा आहे आता नंबर 4चा GR, की ज्यामध्ये एप्रिल 2026 व मे 2026 या कालावधीसाठी निधी हा वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय असणार आहे, की ज्यामध्ये तारीख सेम असणार आहे 25 जून 2026। त्याचबरोबर आता तुम्ही पुढे पाहू शकता तुम्ही आता पुढे येथे पाहू शकता येथे आहे शासन निर्णय, की ज्यामध्ये माहे एप्रिल 2026 व मे 2026 या कालावधीत राज्यात गडचिरोली, सातारा, सोलापूर व सांगली जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भित क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 4,03,01,000 तर येथे तुम्ही पाहू शकता 4,03,01,000 फक्त एवढा जो निधी आहे तो निधी वितरित करण्यास मंजुरी ही या शासन निर्णयाने देण्यात येत आहे। आणि हा निधी गडचिरोली, सातारा, सोलापूर व सांगली या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। तर अशा काही प्रकारचा GR असणार आहे। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता कडाक्याची थंडी, अवेळी पाऊस या बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता त्यामध्ये ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 अशा प्रकारचा कालावधी हा असणार आहे। आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता हा GR दिनांक 25 जून 2026 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे। त्यानंतर आता आपण डायरेक्टली शासन निर्णय पाहूया, की ज्या शासन निर्णयामध्ये माहे ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत राज्यात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात कडाक्याची थंडी, अवेळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भित क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार 209,10,06,000 एवढा जो निधी आहे तो निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे। तर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयान्वये या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा निधी नुकसान भरपाई निधी म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे। आणि याच GR मध्ये या सर्व जिल्ह्यांची यादी देखील अशा काही प्रकारे उपलब्ध आहे, जी की नावे आत्ताच आपण येथे पाहिलेली आहे। तर ही होती संपूर्ण 5 GR की जी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेली आहे, प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर ही होती याविषयीची सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।